शांताबाई, शांताबाई, अमृता, शांताबाई. काय झालं अनिताताई? थोडं पाणी आणता का? होय होय, पाणी आणते. हां हो, पाणी आणते. हो बेल, हा पाणी बेल. अमृताताई, हां काय झालं? काय झालं गणिता? काही नाही ग, थोडंसं गरगरल्यासारखं वाटतंय. थोडंसं कसं? अगं चेहरा बघ कसा काळवंडलाय तुझा. शांताबाई, आणि त्याला टॅबलेट्स दिल्या होत्या? कधी देणार? घरकामातून फुरसत तर मिळायला हवी. फुरसत काढायची असते शांताबाई. 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय, या असल्या सबबी आजारपण ऐकून घेत नाहीत. टॅबलेट्स वेळच्या वेळी द्यायला हव्यात. अगं जाऊ दे, त्यांना वेळ झाला नसेल. तू नेहमी त्यांचीच बाजू घे, म्हणून तर फावतं वाटते ते करायला. आता तोंड काय बघताय? पाणी आणा. आता तेच आणायला जात होते ना, तर घेतलं बोलवून. मग पाणी घेऊन येता येत नाही? प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडे उत्तर तयारच असतं. अगं जाऊ दे, किती बोलशील त्यांना? किती म्हणजे काय? तू एक तशीच. काय म्हणाले डॉक्टर काका? औषधाची वेळ काही करून टाळू नका. ती विसरली, तुझं काय? तू ही आठवण करून द्यायची नाहीस. त्यांना तर नको ते धंदे करायची सवय झालेली असते. हो, आम्ही धंदे करत नाही, घरकाम करतो. घरकाम. बाप रे, तुझी आणि त्या शांताबाईंची भेट कोणत्या मुहूर्तावर झाली देव जाणे. पक्क्या वैरी असल्यासारख्या भांडता. मला नाही आवडत ग मोलकर्णीनं एवढं मुजोर असणं. सांगितलेलं काम वेळेवर करत नसेल तर घरात त्यांची गरजच काय आहे? अगं हाच तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. म्हणून तर आपण मालक आणि त्या मोलकरीण. त्यांनी तर तुला काय भरून टाकले ना ते देवालाच माहीत. त्यांच्या कोणत्याही उणीवा तुला उणीवा वाटतच नाही. अगं कित्येक वर्ष आहेत त्या इथं, अगदी घरच्या माणसासारखं सगळं करतात. राहू देत तुझं ते शांतापुराण, बऱ्याच वेळा ऐकलंय. आता कसं वाटतंय तुला? गेली 2.5 वर्ष तू हाच प्रश्न मला विचारतेस आणि मीही तुला तेच ठरलेलं उत्तर देते. खरंच सांगते अमृता, सोडव मला या जंजाळातून. वैतागले ग मी त्या गोळ्यांना. हे सगळं संपवून टाकावंसं वाटतं. झालं सुरू पुन्हा तुझं? अगं जिच्या कुंडलीत कोणतेही ग्रह नांदत नाहीत, तिला जगवण्यात कसला आनंद मिळतोय तुला? मला सगळं कळतंय ग, पण तू थोडं समजून घे ना. अरविंद सारखा नवरा, तुझ्यासारखी जीवाला जीव लावणारी बहीण असताना खरं म्हणजे मला कोणतं दुःख होतं. पण हे तू उगीचच निराश होतेस. तू नक्कीच बरी होशील. पण कधी? किती वाट बघायची? अगं ज्या दिशेला उजाडणारच नाहीये त्या दिशेला उभं राहून वाट बघण्यात काय अर्थ आहे? हॅलो, हो हो, हे अरविंद प्रधानांचंच घर. नाही नाही, ते नाही घरात. कॉलेजमधून परस्पर बाहेर जाणार होते. बरं बरं, देते निरोप. हो हो, थँक्यू.
कुणाचा ग फोन? कुणीतरी शाल्मली सुभानराव पाटील. तिला म्हणे प्राध्यापक अरविंद प्रधानांची ट्युशन हवी आहे. पण ह्यांना गरजू गरीब विद्यार्थ्यांची सेवा करण्यात वेळ मिळेल तेव्हा ना. देव जाणे यांचं समाजकार्य कधी संपण. अनिता, शोभतेस खरी प्रोफेसरची बायको. पण काय ग, आज तुझी शांताबाई दिसत नाही ती? कालच्या प्रसंगानंतर तिथे फिरकलेलीच नाहीये. बहुधा तिने धसका घेतला असावा. खरं? काल तर मीही अगदी घाबरून गेले होते तिचा तो अवतार बघून. कसली किंचाळत आली ती त्या बाथरूममधून. बाईसाहेब बाईसाहेब, कोणतरी सुरा घेऊन उभा आहे मला मारायला. पण काय ग, तुला काय वाटतं? आपण तर इथेच होतो. मग कोणी असता तर निदान पळताना आपल्याला दिसायला हवं ना. अगं कोणी नव्हताच तर दिसायचा प्रश्न येतोच कुठे. म्हणजे तू आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी तिला हा झटका आलाय. पूर्वी महिन्यातनं एकदा तरी असायचाच. कधी काय तर म्हणे तिच्या नवऱ्याने कुणाचा तरी खून केलाय. कधी आपणच कुणाशी तरी भांडत बसायची. सुरुवातीला आम्हालाही काही कळेना, पण नंतर ह्यांनी सांगितलं तिला काहीतरी मानसिक रोगच असावा. आणि असल्या बाईला तू आपल्या घरावाली केल्यास? अगं, आपल्या हाताला रोग लागला म्हणून की आपण तो कापून टाकतो का? त्याला औषध पाणी करतोच ना. तुला माहित नाही अमृता, या बाईचे किती उपकार आहेत माझ्यावर. या खुर्चीला मी खेळल्याबरोबर ही बाई माझ्यासमोर एका आईच्या रूपात उभी राहिली. राहू देत तुझं शांता पुराण. हे बघ, मी तुझ्यासाठी प्रेझेंट आणले. हे घड्याळ माझ्यासाठी काय कामाचं? म्हटलं तर खूप कामाचे. कामाचं कामाचं कामाचं. अनिता, हे तुझ्या मनात? आजच नाही, गेली कित्येक वर्ष मी आपल्या नातेसंबंधाचा विचार करते. असा कोणता धागा आहे जो आपल्याला इतकी वर्ष एकत्र बांधून ठेवतो? मी ही अशी असून नसल्यासारखी, घरातल्या एखाद्या वस्तूसारखी, असूनही अडचण आणि नसूनही. अनिता, ज्या दिवशी आपण लग्न केलं ना, त्याच दिवशी आपण एकमेकांमध्ये विरघळून गेलो, दुधातल्या साखरेसारखी. तू तू एक वस्तू हा विचार कधी माझ्या मनाला स्पर्शला पण नाही, या पुढेही स्पर्शणार नाही. मग असून अडचण नसून खोळंबा आहे काय? अगं, लग्नासारख्या पवित्र बंधनामध्ये एक ताकद असते, मायेची, विश्वासाची. मग दुःखाची वादळं असोत किंवा सुखाची बरसात असो, ही अशी अलगदपणे झेलता येते. अनिता, जरा डोळे बंद कर. काय? डोळे बंद कर, असेच ठेवा. बंद कर. उघडू नकोस हा अजिबात. थांब. अरविंद, जस्ट वेट. आता उघड. थँक्स अरविंद. थँक्स म्हणून या फुलांचा अपमान करू नकोस. उगाच त्यांना व्यवहारी रंग लावू नकोस. एनिवे, कोणाचा फोन आला होता किंवा कोणी आलं होतं का? हो, गोडबोले काका आले होते. अच्छा. आणखी काही? त्या शाल्मली सुभानराव पाटीलचा फोन आला होता. बरं झालं तुम्ही तिची ऑफर स्वीकारली. तिची ऑफर मी स्वीकारली? हो, तुम्ही तिची ट्युशन. यू आर मिस्टेकन अनिता. त्या बिंडोक मुलीची ऑफर मी स्वीकाराने तुला वाटलंच कसं? हे बघ, यापूर्वी मी तिला आणि तुलाही अनेक वेळा सांगितलंय की
शी इज जस्ट नॉट केपेबल. दॅट्स अहो पण हे बघ, या विषयावर आपण आता न बोललेलंच बरं. यू जस्ट टेक दिस. जीजू, गोडबोले काका अमेरिकेचे बोलले होते. लक्षात आहे माझ्या. त्यासाठीच तर एवढी धडपड करतो. पण त्या धडपडीला जोपर्यंत व्यवहाराची साथ मिळत नाही तोपर्यंत त्याला काय अर्थ आहे? म्हणजे मला वाटतं ती कंटाळली आहे. कुणाला? अर्थातच आजाराला. मग ठीक आहे. नाही, मला वाटलं मला कंटाळली की काय. शी, असं म्हणवतं तरी कसं तुम्हाला? अहो किती प्रेम आहे तिचं तुमच्यावर. मग माझा नाईलाज आहे. नाही, ती मला कंटाळली असती तर मी स्वतःहून बाजूला झालो असतो. पण आजारपणावर आपला काय अधिकार आहे? आजारपण दारिद्र्यासारखं असतं. एकदा चिकटलं की चिकटलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेताय. पण मी या विषयावर सिरियसली बोलते. तुला काय वाटतं? तिची अवस्था कळत नाही मला. हो, पण तुमची तत्व ती जर काही काळासाठी बाजूला सारली व्हॉट यू तर मीन? स्वतःच्या नजरेत मी स्वतःलाच हीन लेखू लागलो की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं म्हणायचं आहे का तुला? तसं नाही म्हणत आहे मी. नाही, तुला काय म्हणायचं आहे ते मला जाणवतं. शेवाळ साचलेल्या निसरड्या जमिनीवर तोल सावरत इतकी वर्ष चालत आलो होतो मी इथपर्यंत. आता अनिता नाही साथ देऊ शकत मला, नियतीनं तिच्यावर केलेल्या त्या आघातामुळे. तिची ही अशी अवस्था पाहिली ना की किती वेळा तोल तोल जायचा म्हणतो पण सावरत. तिच्यासाठी एवढं सगळं करतोय मी आणि तुला माझ्या तत्वांची किंमत वाटते? मेहनतीच्या मोबदल्यांची अपेक्षा करण्यात जरी तत्व आड येत असतील तर त्या तत्वांना मूठ माती दिलेली बरी. व्यवहार. हो, यालाच व्यवहार म्हणतात. आणि गृहस्थ धर्म स्वीकारून संन्याशासारखं आचरण करण्यात कसलं आलंय शहाणपण? मग ज्ञानाचा बाजार मांडण्यात कसला आलंय शहाणपण? तसं नाही म्हणत मी. पण प्रत्येक श्रीमंत माणूस आपल्याला विकतच घ्यायला टपलाय असं का वाटतंय तुम्हाला? कारण पैसाच ही गोष्ट करू शकतो. अगदी विकत घेऊ शकतो माणसांना सुद्धा. पैशाने आपण काहीही विकत घेऊ शकतो असा एक बुद्धू समज आहे काही श्रीमंत माणसांचा. म्हणजे पैसेवाल्यांची मुलं जिनियस असूच शकत नाहीत का? तुमच्यासारख्या प्राध्यापकाचं मार्गदर्शन मिळालं तर ते सुद्धा स्वतःला प्रूव्ह करू शकतील की? पण मी कुठे नाही म्हणतोय. अर्थात हे सगळं होण्यासाठी लागते ती एक जन्मजात प्रवृत्ती, काहीतरी मिळवण्याचा ध्यास. आणि जे मिळवायचं ते मिळवण्यासाठीची एक पवित्र निष्ठा. आणि ही एखाद्या विद्यार्थ्याकडे आहे किंवा नाही हे न कळण्या इतका मूर्ख नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, पैशाने तत्व विकत घेता येत नाही. तत्व ही पैशापेक्षा फार मौल्यवान गोष्ट आहे. अर्थशास्त्राचे प्राध्यापक तुम्ही, प्राध्यापक अरविंद प्रधान. तत्वांची व्याख्या तुम्ही दिवसातून 1000 वेळा करत असाल. पण मला वाटतं तुमची ही तत्व, ही ध्येय तुमच्या वाण्याचं बिल नाही भागवू शकत. अमेरिकेला उपचार करण्याचं तर सोडाच. म्हणजे तू मलाही कंटाळली आहेस? नाही ग, मी मलाच कंटाळली. बरं जाऊ दे. मला सांग, तुला मी दिलेलं प्रेझेंट आवडलं की नाही? वा, खूप छान आहे. भेटवस्तूपेक्षा देणाऱ्याच्या भावनेचाच ओलावा इतका मौल्यवान आहे की ती भेट आवडण्या न आवडण्याचा प्रश्नच येत नाही.
अनिताबाई चल बाई बाजूला. अनिताबाई अहो शांताबाई काय झालं? काय नाही, मी जाते. अहो शांताबाई, हे बघा मी आज हातात काय घातलंय. नवीन घड्याळ वाटतं, लय छान आहे हो. तुमच्या हातात लय छान दिसते. कधी घेतलं? वाढदिवसाला हा, कोणी दिलं? अमृताने प्रेझेंट दिलंय मला. छी, मला नाही बाई आवडलं. अमृताने दिलंय. अहो शांताबाई, शांताबाई, नमस्कार साहेब. हे तुमच्यासाठी साहेबने दिलं आहे सर, प्रिन्सिपल साहेबने. ठीक आहे, या तुम्ही. सर, अरविंद सर. कोण? सर, मी शाल्मली सुभानराव पाटील. नाही, मी फक्त रोल नंबर आणि क्लास ओळखतो. सर, क्लास SY, रोल नंबर 156. आत्ता लेक्चर नाही का बंक करण्याचा विचार आहे? आणि एनिवे काही डिफिकल्टी असेल तर रिसेसमध्ये भेटायचं. मी आता वर्गावर चाललो. सर, माझं महत्त्वाचं काम होतं तुमच्याकडे. या क्षणी वर्गावर जाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं कोणतंही काम असू शकत नाही. सर, मला तुमचे ट्युशन्स हवेत. कॉलेज व्यतिरिक्त मी कुठेही शिकवत नाही. शिक्षणाचा बाजार मांडलेला मला आवडत नाही. सर, मी सुभानराव पाटलांची मुलगी आहे, शाल्मली. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी फक्त रोल नंबर ओळखतो आणि सुभानराव पाटील कोण याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. तू इथे? हो, दार उघडं होतं म्हणून बेल नाही वाजवली. नाही नाही, पण सर, मी ऐकलं मॅडम आजारी आहेत. माझी बायको आजारी आहे. तुला कोणी सांगितलं? जाऊ दे ना सर, मी कधी येऊ ट्युशनला? पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायला आवडत नाही मला. असं करू नका सर. सर, मी त्या विकास शानबाग इतकी हुशार नसेन, स्कॉलर नसेन. सर, मला खरंच डॉक्टरेट करायची आहे तुमच्या गायडन्स खाली. सर प्लीज. सर, सर नाही म्हणू नका. माझे बाबा तुम्ही मागाल त्यापेक्षा डबल पैसा देतील. पैसा? हो सर, आज तुम्हाला त्याची गरज आहे. मिस पाटील, तू आणि मला तुमची. पैशाने बुद्धी विकत घेणाऱ्यांचा तिरस्कार करतो. माझी जगण्याची अशी काही तत्व आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, आणि त्यापासून मला परावृत्त करण्याचा कुठलाही प्रयत्न तुम्ही करू नका. सर, बट प्रिन्सिपल्स हॅव नो फोर्स अंटिल दे आर वेल फेड. प्रिन्सिपल्स हॅव नो फोर्स अंटिल यू आर वेल फेड. उपाशी पोटी तत्वानं काहीही किंमत नसते. राईट सर. मार्क ट्वेन. मार्क ट्वेन कुठे जन्मला होता माहिती? अमेरिकेत. मार्क ट्वेन शिकवते मला. तो जर इथे जन्मला असता ना भारतात, तर हे वाक्य त्याने कधीही म्हटलं नसतं, कारण इथे उपाशी पोटीच तत्व जन्माला येतात. आपण काय बोलतो, काय करतो याची जराही पर्वा नसलेल्या माणसांची किळस वाटते मला. रोल नंबर 156. सर, तुम्ही रागवलात. कॅन यू प्लीज लीव मी आलो? ओके, आय एम गोईंग. मी जाते, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला माझे ट्युशन्स घ्यावीच लागेल. माझ्यासाठी नाही, तर तुमच्या बायकोसाठी. गुड बाय. शाल्मली, शाल्मली, काय बाबा? गेले काही दिवस तू कॉलेजमध्ये गेली नाहीस. बाबा, मी स्टडी सोडायचा विचार केलाय. वा, फार छान. शिकून कोणाचं भलं झालंय? फार लवकर कळलं तुला. कुठं काम करणार? साखर कारखान्यात की आमच्यासारखं सामाजिक कार्य? बाबा, मला खरं तर शिकायचंय, पण तो प्रोफेसर अरविंद प्रधान माझं ट्युशन घ्यायला नाहीच म्हणतोय. तेव्हा त्याची माय व्याली की काय? या सुभानराव पाटलाच्या मुलीची ट्युशन नाही म्हणतो? नाहीतर काय. कुठं राहतो तो? त्याला कॉलेजातून काढायचा की गावातून हाकलून लावायचं? तू फक्त बोल. त्यापेक्षा तो मला ट्युशन देईल तर बरं होईल. फक्त ट्युशन? काम झालंच म्हणून समज.
बाबा तो खडूस आहे, तत्व पाळणारा माणूस आहे. असू दे, तत्व पाळणारी माणसं आपल्याला आवडतात. आपण अशीच माणसं पाळून ठेवतो. बाबा निघालात कुठे? माझ्या मुलीची इच्छा पुरी करायला. थँक्यू बाबा. ही शाल्मली सुभानराव पाटील. तिला जे हवंय ते ती काही करून मिळवते. आपण मी सुभानराव पाटील. या ना, बसा. हा, तर मी सुभानराव पाटील, शाल्मलीचा बाप. आणि इथे याचं कारण म्हणजे शाल्मलीची ट्युशन घ्यायला तुम्ही नकार दिलात. कारण कळलं का? माझ्या कृतीचा कोणी जाब विचारलेला मला चालत नाही. आणि पाटलाच्या घराण्यात कुणालाही नकार दिलेला चालत नाही. माझा निर्णय कधीही फिरत नसतो. हा, ते दिसतच आहे. तुम्ही म्हण प्रिन्सिपल होताय. हा, तर मॅनेजमेंटला मी योग्य वाटत असेल तर आम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही प्रिन्सिपल होताय. असं असेल तर मी प्राध्यापक प्रधान राहणंच पसंत करेन. हो, पण एवढा ताठरपणा कशा पाहिजे? हा, मला वाटतं हा विषय आपण इथेच थांबूया. रागावू नको प्रिन्सिपल साहेब. पाटील, राहिलं प्राध्यापक मग तर झालं. पण मी काय म्हणतो, माझा निर्णय बदलणार नाही. वारा बदलला की सारं बदलतं. आणि आमच्या इशाऱ्यावर वाऱ्याची दिशा बदलणारी वादळी होका यंत्र आमच्या बँक बॅलन्समध्ये आहेत. चुकीचा माणूस खेळवताय तुम्ही पाटील. राजकारणी माणसाशी चुकीची चाल खेळणारा उद्दू ठरतो. मला वाटतं हा वाद आता आपण इथेच थांबूया. मलाही वाद घालायची हौस नाही. मी निघालोच. पण तुमचा होकार गृहीत धरूनच. या तुमच्या मिसेस काय? नमस्कार वहिनी साहेब, नमस्कार. अगदी योग्य वेळेवर आलात तुम्ही. आता तुम्हीच समजूत काढा साहेबांची. अहो, एकाची ट्युशन नाकारून दुसऱ्याच्या जगण्याचा हक्क नाकारायचा, हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? काय वहिनी साहेब, तुम्ही जगलं पाहिजे. तुम्ही जगलेलं आम्हाला पाहायचं आहे. आम्ही तुम्हाला अमेरिकेला पाठविणार म्हणजे पाठविणारच. हे बघा, हा, मी सुभानराव पाटील. पाय लागू सरकार. हां 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 हां, हो 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 हो, धन्यवाद साहेब. साहेब, मी आपला आभारी आहे. हो हो, जय हिंद, जय महाराष्ट्र. वहिनी साहेब, तुमचं काम झालं. श्रेष्ठी, मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय. वहिनी साहेब, आता अमेरिकेला निघायच्या तयारीला लागा. आणि श्रेष्ठी, तुम्ही आमच्या मुलीचे गाईड म्हणून काम करायला हो म्हणा. हे बघा, मला अटीतटींवर अमेरिकेला जायचं नाहीये. काढली, अट काढून टाकली. आमच्या मुलीची ट्युशन नाही घेतली तरी चालेल. पण वहिनी साहेब, तुम्ही जगायला पाहिजे. तुम्हाला जगलेला आम्हाला पाहायचं आहे. येतो आम्ही. प्रोफेसर साहेब, या सुभानरावाचे शब्द या खादी इतकेच अस्सल आणि मजबूत आहेत. वहिनी साहेब अमेरिकेला जातील, त्यांच्यावर इलाज होईल आणि त्या खडखडीत बऱ्या होऊन आपल्या पायानं चालत चालत आपल्या घरी येतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त आमच्या मुलीचा तेवढा हट्ट पुरवा. आणि एक, आमची ती
निर्बुद्ध बिनडोक मुलगी तुमच्या होकाराची आतुरतेनं वाट पाहत खाली आमच्या गाडीत बसले. तिला वर पाठवून देतो. तुमच्या तोंडून तिच्या विजयाची बातमी ऐकू द्या तिला. बरं वाटेल तिला. येतो आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू सो मच सर. लेट्स सेलिब्रेट इट. सेलिब्रेट. हो, म्हणजे आमच्यासारख्या गरीब गरजू विद्यार्थिनीला तुम्ही ट्युशन द्यायला तयार झाल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे अरविंद. आय मीन प्रोफेसर अरविंद प्रधान. गरीब गरजू अरविंद. हो, म्हणजे तुमच्या ज्ञानदानाची भीक जोपर्यंत माझ्या पदरात पडत नव्हती तोपर्यंत मी गरजू गरीबच तर होते. आता मी कधी यायचं ट्युशनला अरविंद? आय मीन सर. मला तुम्ही आवडता. माझं तुमच्यावर. माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेणारी माणसं मला आवडत नाही. पण तुम्ही मला आवडता ह्यात गैर काय? आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार करण्यात तुमचाच फायदा आहे अरविंद. माझा फायदा तोटा मला चांगला समजतो. पण माझं मन समजत नाही. नोटांच्या पुडक्याला तुमच्यात मन म्हणतात. म्हणतात. परिस्थिती आली की सगळी नावं सगळी विशेषणं बदलतात. आता मी जरा स्पष्टच बोलते अरविंद. माझा तुमच्या ट्युशनमध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे. माझा इंटरेस्ट माझी डिग्री तुम्ही आहात अरविंद. ही असली बालिश स्वप्न बघण्याचा मूर्खपणा करू नका. रोल नंबर 156. मग रोगानं खंगलेल्या शरीराची धडधाकट होण्याची स्वप्न बघण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा ते बरं. इथेच तुमचं वैचारिक दारिद्र्य उघड्यावर पडतं. पती पत्नीच्या नात्याचं पावित्र्य तुम्हाला काय कळणार? भावनेच्या अदृश्य बंधाने जखडलेल्या त्या संबंधापर्यंत तुमच्या स्वप्नांची मजल जाऊ शकत नाही. लोटांच्या पुडक्याला जीवनसत्व समजणारी पिढी तुमची. आय पिटी. रिअली आय पिटी. धडा कोणताही असो तुम्ही शिकवायला सुरुवात केली हे महत्त्वाचं. ह्याच आनंदात मी सगळं विसरायला तयार आहे. पुन्हा एकदा नव्याने संबंधांची ओळख करून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आता पाहूया जमतंय का ते. अरविंद, गुड बाय. मॅडम, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आणि आज तो चान्स मिळालाय. माझ्याशी? हो, मी एवढ्या दिवसापासून ह्या क्षणाची तर वाट बघत होते. आज आपण मनसोक्त गप्पा मारूया. अगं पण मी तुझ्याशी काय गप्पा मारणार? मॅडम, तुमचं सरांवर खूप प्रेम आहे ना? काय माहीत. असं कसं? सरांचं मात्र तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्याशिवाय इलाज काय? म्हणजे? तुला नाही कळायचं. सरही असंच म्हणतात. पण का कोणास ठाऊक. त्यांचं असं म्हणणंही मला खूप आवडतं. त्यालाच प्रेम म्हणतात. शाल्मली, मला खरं खरं सांग, तुला तुझे सर खरंच खूप आवडतात? खूप. पण त्याचा काय फायदा? त्यांना तसं काहीच वाटत नाही. असं काय आहे गं तुझ्या सरांमध्ये तुला आवडण्यासारखं? सरांमध्ये काय माहीत, पण त्यांच्या बोलण्यातील गूढता, जिद्द, लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती, सगळं सगळं कसं पाहत राहावंसं वाटतं. हवंसं वाटतं. किती मान आहे ना त्यांना, कॉलेजात आणि कॉलेज बाहेर सुद्धा. सरांची जिद्द, सेवाभावी प्रवृत्ती, गूढता, हे सगळं सगळं जर तुला मिळालं तर आयुष्यात सर्वाचा, बाकी सर्व सुखांचा त्याग करू शकतेस तू? छे, ते कसं शक्य आहे? मी आज इतकी वर्ष हे सर्व त्यागून जगतीये आणि तरीही सर मला आवडतात.
म्हणजे माझं त्यांच्यावर प्रेम आहे. तुला नाही कळायचं. त्यासाठी ते आयुष्य जगावं लागेल तुला. तू कोवळी आहेस. तुझी स्वप्न कोवळी आहेत. या जिद्दीची, सेवाभावी प्रवृत्तीची, बोलण्यातल्या गूढतेची झळ नाही सोसणार तुला. वेळीच मागे फिर. चला, 4 वाजले. आमची वेळ झाली. कशाची? गोळ्या घेण्याची. मी देऊ? हो दे. त्या बघ तिथे. बाई काय होतंय तुम्हाला? बाई तुम्हाला काय होतंय? पाणी देऊ का तुम्हाला अजून? काय होतंय तुम्हाला? शाल्मली, घशात फार जळजळत आहे ग. मला थोडं पाणी दे. बाई, हे घ्या पाणी. बाई बाई औषध घेतल्यामुळे ना त्यांना ग्लानी आली आहे. म्हणजे गुंगी आली आहे. हो त्या झोपल्यात. बरं बरं, मी आहे इथं, तुम्ही जावा. जात्या. हा. अनिताबाई, गुंगी आली. थांबा, मी तुम्हाला आतमध्ये निजवते. हा, देवाने लई वाईट केलं हो तुमच्या बरोबर. शांताबाई, मी काय नाही केलं बाईसाहेब, मी खरंच काय नाही केलं. ती साहेबांकडे आहे ना शाल्मली, तिने काहीतरी केलं असेल. शांताबाई, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं खोटं बोलायला. पण मी तुम्हाला अशी सोडणार नाही. बऱ्या बोलानं गुन्हा कबूल करा, नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करायला मागे पुढे पाहणार नाहीये. तुम्ही म्हणत असाल ना तर बरोबर आहे, माझ्याकडनं चुकून झालं. अहो पण तुम्ही असं का केलात? ते मला माहिती नाही. मला काय बी विचारू नका, मला खरंच माहिती नाही. हो गॉड. अहो आता उघडा तो दरवाजा. उघडते. नीता, काय झालं तू? अरे कोणीतरी सांगा ना काय झालं ते. विचारा या सटवीला. म्हणजे साहेब, साहेब मला माफ करा, माझ्याकडनं चुकून घडलंय. मला त्यांची तडपड बघवली नाही साहेब. ते नेहमी म्हणायच्या मला जरा जास्त औषध दे, बरं वाटेल. मी अडाणी, मला काय बी कळलं नाही साहेब. मी त्यांची तडपड बघितली, तेव्हाच ठरवलं यांना यातून सोडवायचं. मला काय माहित हे असं होऊन जाईल. मला माफ करा साहेब. पण मला तुझी दया अजिबात येणार नाही. मी तुला पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय राहणार नाहीये. अमृताताई, इथे नका ना, अमृताताई. हॅलो अमृताताई, हॅलो, पोलीस स्टेशन. इथे एक खून झालाय. आरोपी बोला बाई, का खून केलात? किती वेळा सांगू इन्स्पेक्टर साहेब, मी खून नाही केला.
नाटकं नको आहेत. पाया पडते इन्स्पेक्टर साहेब, खरंच साहेब, अगदी पांडुरंगाची शपथ. खोट्या शब्द खाऊ नका. अहो, खरं सांगते साहेब, मी कोण नाही केला. उलट ना, त्या दिवशी मी बाथरूम पाशी एक सुरा घेतलेला माणूस पाहिला. असं हा. मग कदाचित त्यानेच खून केला असेल नाही का? गवसा. इन्स्पेक्टर, मला नाही वाटत शांताबाईंची काही चूक आहे. कशावरून? कारण शांताबाई आमच्या घराशी खूप प्रामाणिक आहे. इतकी वर्ष त्यांनी माझ्या बायकोची सेवा केली आहे, त्या असं करणार नाही. मग प्रोफेसर साहेब, कदाचित पैशाचा मोह, संपत्तीचा लोभ की आणखी काही? नाही नाही, ॲक्च्युली शांताबाईंबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. कोणती? अहो, त्यांचा नवरा दारुडा आहे. रात्री अवेळी येऊन त्यांना मारहाणही करायचा, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. डॉक्टर देवधरांची ट्रीटमेंट चालू आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. डॉक्टर देवधर? ठीक आहे प्रोफेसर साहेब, आपण विचारू डॉक्टर देवधरांना. मग प्रश्न आहे प्रोफेसर साहेब की खून केला कोणी? मी कसं सांगणार? की तुम्हीच तुमच्या मेवणीशी संगनमत करून? इन्स्पेक्टर मोहिते, आर यू ऑल राईट? शाल्मली, शाल्मली, तू का मारलंस मला? का? अरविंदच्या प्रेमासाठीच तू मला संपवलंस ना? सांग ना शाल्मली, सांग ना, सांग ना. अनिता मॅडम, अनिता मॅडम, मी नाही मारलं तुम्हाला. हो, मी खरंच नाही मारलं. मला असं का होतंय? मला खूप भीती वाटते. मी नाही मारलं, मी नाही मारलं. अमृता, शांताबाईंनीच हे सगळं केलंय असं कसं काय म्हणू शकतेस तू? म्हणजे काय? अहो, त्यांना रेड हँड पकडले मी, आणि ते स्वतः कबूल करतायत. मग हे बघ, अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायचा आहे, आपण उगाच घाई नको करूया. आणि त्यातून शांताबाईंचा डॉक्टरचा रिपोर्ट तर आलेलाच आहे ना? हद्द झाली तुमच्या पुढे. तुम्ही इतके कसे हो तटस्थ राहू शकता? सवयीचा परिणाम, दुसरं काय. अमृता, हे घड्याळ ठेव. नाही, आज अचानक मला तू अनिताला दिलेल्या घड्याळाची आठवण झाली. त्या दिवशी तिच्या हातात ते घड्याळ नव्हतं. अरे हो, ते माझ्याही लक्षात नाही आलं. म्हणजे शांताबाईने हे घड्याळे उडवलेले दिसते. मला नाही वाटत तसं. कसं वाटणार? त्यांनी कितीतरी वर्ष काढली आहेत ना या घरात. आमचं काय? आम्ही या घरात आश्रित. हे बघ, तू उगाचच पराचा कावळा करतेस. अगं, अनितासाठी जीव की प्राण होतीस तू. काही झालं तरी ती शेवटी एक मोलकरीण आहे. पण मालकिणीपेक्षा जास्तच. माझी तळमळ तुम्हाला कधीच कळायची नाही हो प्राध्यापक प्रधान. आज अमृता जी काही आहे ना, ती केवळ अनितामुळे. ती नसती तर माझं आयुष्य काही वेगळंच झालं असतं. माझ्या जीवनाला तिने आकार दिला, जगण्यासाठी एक उद्देश दिला. तिला असं संपवण्यात आला, आणि मी गप्प राहू? कदापि नाही. याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाहीये. अमृता, घाबरू नका. तिच्यासारखं संपवण्याचा भेकडपणा नाही करणार मी, पण माझ्या पद्धतीनं अद्दल घडून मी तिला. शांताबाई, शांताबाई, मी अनिताला प्रेझेंट दिलेल्या घड्याळाचं काय केलं? घड्या? कोणचं घड्या? साहेब, मला खरंच माहित नाही. अगं शांताबाई आपल्याकडे इतकी वर्ष काम ठीक करते. आहे, म्हणजे ते घड्याळ गेलं तर जाऊ देत. मी असं म्हटलं नाहीये. ते घड्याळ शोधूया ना आपण. साहेब, मला माफ करा. आता या घरात मला राहता येणार नाही. मी जाते. शांताबाई, मी तुम्हाला आत्ता अडवणार नाही. हा, पण या घराची कधीही आठवण आली, इथे यावंसं वाटलं, तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे राहतील. त्रासाची माफी असावी साहेब. माफ करा. मी तुला कधीच माफ नाही करणार आहे. वेळ आली ना की बघून घेईन तुला. जाते साहेब.
येस. हां. व्हेरी गुड. आर यू शुअर? मी आलो. निघालो लगेच. काय झालं अरविंद? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स. कारण अनिताचा मृत्यू हा औषधाच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे झाला नाहीये असा त्यांचा अंदाज. अरविंद 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 ती अमृता तू आधी रिलॅक्स. हां, घे पाणी घे. रिलॅक्स. आता सांग मला कोण? अरविंद ती स्वतःच्या पायाने चालत आली होती. माझ्याशी खूप वेळ काय काय बोलत होती. तिचं आजारपण खोटं असं ती मला सांगत होती. अरविंद ती व्हीलचेअरवर नव्हती त्यावेळी. तू आधी भानावर ये अमृत. 4-5 दिवसात नाही झोप नाही झाली आहे तुझी. तू शांत. मला सांग आज तारीख काय? 10 सप्टेंबर. वाजले किती? सकाळचे 11:30. एक सांगतो. 10 सप्टेंबर होऊन 5 दिवस होऊन गेले आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजले. तुझ्या डोक्यात अजूनही तोच काळा दिवस ठाण मांडून बसलाय. बाजूला काढून टाक आठवणी. त्यात तुझी अवस्था सुद्धा त्या शांताबाईंसारखी होती. मी नाही काढून टाकले सगळे आठवण दुधात पडलेल्या माशीसारखी. हे विचित्र असतं ना आयुष्य. ती जिवंत होती तोपर्यंत ती बरी व्हावी म्हणून धडपड करत होतो. खूप प्रयत्न करत होतो. आणि आज या पृथ्वीतलावरून तिचं अस्तित्वच नाहीसं झालंय तर ती नसल्याचं आल्या गेलेला सांगत असतो. आणि तरी ती नाही हे माझं मन मानतच नाही. जणू सगळ्या भावना तिचल्यासारखे. चुकले अरविंद. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं पण तुझं डोकं ठिकाणावर आहे का? एक शब्दही उच्चारू नकोस. अगं कुणी ऐकलं तर काय सर तुम्ही माझं ऐका. गेले 3 दिवस 3 रात्र मी झोपलेले नाहीये. बाईंना मी मारलं हे खरंय पण हे सगळं हो मीच मारलंय त्यांना या घरात इथेच. हे बघ तू शांत हो. हा मी तुला आता घरी नेऊन सोडतो. तुला धक्का बसलाय त्यातून तू अजून सावरली नाहीयेस. त्या धक्क्यातून सावरलीस की आपण या विषयावर बोलू. सर माझ्यावर विश्वास ठेवा. त्या दिवशी त्यांना औषध देता क्षणी त्या तडफडायला लागल्या. चुकून औषध जास्त दिलं गेल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी घाबरले. शांताबाईंना खरं सांगण्याची माझं धाडस झालं नाही सर. मी घरी आले तेव्हापासून बाईंचा चेहरा माझ्यासमोर जो गरगरा लागला तो या क्षणापर्यंत गरगरतोय. इथे येता क्षणी बाईंनी तर माझा जीवच घेतला असता पण इतक्यात तुम्ही सर मी खरं काय ते बोलले. आता तुम्हाला जी शिक्षा द्यायची ते तुम्ही देऊ शकता. मी भोगायला तयार आहे. हे बघ तू आता घरी जा आणि या विषयावर कोणाशी काहीही बोलू नको. सगळं विसरून जा. या गोष्टीसाठी तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मी नाही सहन करू शकत. तुझ्या वतीने माझ्या बायकोकडे मी माफी मागेन. मला खात्री आहे ती तुला नक्की माफ करेल. सर तुम्ही खरंच महान आहात. मीच तुमच्याशी वाईट वागले. मला माफ करा सर. मला माफ करा. प्राध्यापक साहेब, आपला काहीतरी गैरसमज झालाय.
मी इथं आलोय ते गेली माझी अनिता गेली. तुमच्या मुलीच्या भरकटलेल्या इच्छापूर्तीची शुभघडी जवळ आली. हं? सांगा, दुनियेला ओरडून सांगा, तत्व आणि निष्ठेच्या गोष्टी करणाऱ्या एका प्राध्यापकाच्या पराजयाची कथा. अहो, आता तोंड कशाला असे बघत बसला? चांगली संधी आली आहे, लगेच फायदा घ्या. प्राध्यापक साहेब, तुमचं समाधान झालं नसेल तर पाहिजे तेवढा पान उतारा करून घ्या आमचा. आम्ही एका शब्दानेही अडवणार नाही. शिकली सवरलेली माणसं तुम्ही, जिंदगीच्या व्यवहाराला एवढ्या लवकर शरण कसे जाणार तुम्ही? पण आम्ही अडाणी माणसं, जिंदगीच्या व्यवहारातले चटके आम्हाला सहन होत नाही, म्हणून खुशाल शरण जातो आम्ही त्याला आणि घट्ट करतो स्वतःला. दौऱ्यावरून आलो, 2 खबरी लागल्या. एकाला इसरायचं नाटक करून दुसऱ्या समोर 2 टिपं गाळून स्वतःच्या घट्ट झालेल्या भावना सैल करण्यासाठी आलो. से दचकून जाऊ नका. खबर इतकी जीवाला लावून घेण्यासारखी नाही. प्रारब्धाशी खेळणारा विस्तवाशी खेळत होता हे त्याला जळून राग झाल्यावर कळतं. पण त्याचा काय उपयोग? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोणाबद्दल बोलणार आम्ही? अजून पोळ आहे आमचं. तीच वेडी खोली, बथड, निबलट पोर आयुष्याचा पार भुसा करून टाकला. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला भेटायला येऊन गेल्याचं कळलं आणि परतताना लॉरी खाली येऊन आल्या वाटेनं कायमचीच निघून गेली. नाही नाही, हे शक्य नाही. तुम्ही मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करताय. अहो, बाप आहे मी तिचा. पोटच्या गोळ्याला डावार लावण्या एवढा निष्ठूर नाहीये मी. पण आम्ही कावलो नाही बघा. काही वाईट वाटलं नाही आपल्याला. शाल्मली गेली, जिद्दीसाठी जगली आणि जिद्दीसाठीच मेली. शाल्मली गेली, गाडी खाली सापडून गेली. माय गॉड, असं कसं झालं? आणि तसा चॅप्टर संपला एकदाचा. म्हणजे अनिताचा काय संबंध? नाही, तुला कदाचित ठाऊक नसेल, पण अनिताचा खून केल्याची कबुली तिने स्वतःच्या तोंडाने मला दिली होती. काय? आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही मूग घेऊन गप्प बसला? त्याच वेळी तिला पोलिसांच्या हवाली का नाही केलं? तिच्यावर इतकं मेहरबान होण्याचं कारण मला कळेल? तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? भान न राहायला आता उरलंच काय? सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे? तुमच्या साळसूतपणाचा बुरखा स्वतःहून काढून टाका अरविंद. मी जर का तो काढला ना, तर त्याचा आवाज तुमच्या तत्वांच्या भिंतींना हादरा देऊन पार ढासळून टाकेल. खरं म्हणजे शांताबाईला त्या दिवशी तुम्ही ज्या शिताफीनं बाहेर जाऊन दिलत ना, तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं. साप माझ्या हातालाच विळखा घालून बसलाय. अमृता, ओरडू नका. ओरडण्यानं सत्य लपून राहत नाही. तुला जे काय बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल. सगळ्या गोष्टी स्पष्टच आहेत. आपल्या तत्वांच्या फुशारक्या मारून अनिताच्या अमेरिकेतल्या ट्रीटमेंटकडे दुर्लक्ष केलं तुम्ही. खोटं आहे हे. आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून शाल्मलीच्या आहारी गेलात. स्टॉप दिस नॉनसेन्स. मी गप्पा बसेन, पण सत्य
शांताबाईंच्या आजाराचा फायदा घेऊन आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकलीत तुम्ही. शाल्मलीशी प्रेमाचा खेळ खेळलात तुम्ही. तू या कितीही खोट्या गोष्टी केल्यास ना तरी तुझा खरा डाव लपून राहू शकत नाही. बोलून चालून शेवटी आश्रित तू. तुला काय कळणार ग? प्रेम, आपुलकी, माया. औषधाचा ओव्हरडोस झाल्यामुळे अनिताचा मृत्यू झाला नाही हे पोस्टमॉर्टम मध्ये सिद्ध झालं. विसरली? पण शाल्मलीनं स्वतःच्या तोंडून कबूल केलंय हे तुम्हीच मला सांगितलं. हो, ही बातमी मीच दिली. पण मला वाटतं तो तिचा मूर्खपणा होता. काय म्हणायचं तुम्हाला? शाल्मलीनं औषध दिल्यानंतर अनिताची झालेली तडफड हा योगायोग असू शकतो. छान. हे सगळं मी सिद्ध करीन घराच्या बाहेर राहून. नाही, आता तुला कुठेही जाता येणार नाही. म्हणजे कारण हा खेळ सुरू तू केलाय, संपवायलाही तुलाच लागेल. काय म्हणायचंय? निदान अनितासाठी. हा? मला एक सांग, जर अनितावर तुझं इतकं नितांत आणि निस्वार्थ प्रेम होतं तर ती स्वप्नात आल्यानंतर तुझी अवस्था इतकी भयानक होण्याचं कारण काय? कारण म्हणजे कारण हे सगळे तुझ्या कमकुवत मनाचे खेळ होते. तुम्हाला म्हणायचं तरी काय? कुठल्याही गोष्टीचा मनावर अवास्तव प्रभाव पडला की ती गोष्ट स्वप्नांमध्ये यायला लागते आणि मन कमकुवत होऊन जातं. ज्या अर्थी अनिता स्वप्नात आल्यानंतर तू घाबरायला लागलीस त्या अर्थी या सगळ्या गोष्टींचं मूळ हे तुझ्या आणि अनिताच्या संबंधांमध्ये होतं. शास्त्राचा खोटा आधार घेऊन तुम्ही मला फसवू पाहताय. शास्त्र कधीच फसवत नसतं. हा, फसवण्याचं शास्त्र असतं पण जे फसवतं ते कधीच शास्त्र नसतं. उलट शास्त्र आपल्याला पूर्वानुभवाचे दाखले देऊन आत्ताचे अनुभव त्याच्याशी पडताळून पाहण्याची संधी देते. आणि ही संधी दिली ती त्या घड्याळ. आठवतं ना घड्याळ? अनिताला तू लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रेझेंट दिलं होतं आणि तिच्याकडून वचनही घेतलं होतं कधीही ते हातातून न काढण्याचं. ते पाळलं ती आणि तोच क्षण तिच्या आयुष्याचा निर्णायक क्षण ठरला. त्या दिवशी त्या रूम मध्ये गेल्यानंतर काहीतरी एक विचित्रसा गंध मला जाणवत होता. तिची नाडी तपासताना कुठेतरी घड्याळाचा गजर ऐकू येत होता. त्या रूम मधला तो गंध, त्या घड्याळाचा गजर सगळं नाही. पण त्या क्षणी कुठलीही कृती करणं किंवा काही बोलणं धोक्याचं ठरू शकलं असतं. कारण प्रयोग पूर्ण होण्यापूर्वी निदान करण्याची पद्धत नाहीये माझी. मग मी या घटनेचं मूळ शोधू लागलो आणि मला सापडली ती अनिताची काही पत्र. या पत्रांमध्ये तुमच्यातल्या संबंधांचं वर्णन केलं होतं. लहानपणी ती तुला आश्रितासारखी वागवायची. बदल्यात ज्या गोष्टी तुला मिळाल्या हव्यात, कधीच मिळाल्या नाही. ज्या गोष्टी तिला सगळ्या सुलभतेने मिळत गेल्या, त्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून इतक्याच दूर होत गेल्या. बालपणातली सगळी नैसर्गिक सुखं, माझ्याकडून हिसकावून घेण्यात आली. मग अनिताने सांगितलेल्या उपकारांच्या गोष्टी, सगळं ढोंग. तिचं अपराधी मन तिलाच खायला उठत होतं. आणि म्हणून तुझ्या वाढत चाललेल्या शरीरात तिच्याबद्दलची क्रूर भावना आकार घेऊ लागली. माझ्या मनात तिच्याबद्दल एक प्रकारची अडी निर्माण झाली. तिच्या आयुष्यात तू आला सर्विन. आणि तेव्हाच मी ठरवलं, स्त्रीच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देणाऱ्या त्या संबंधालाच तिच्यापासून ओरबाडून घ्यायचं. तिच्या आतापर्यंतच्या प्रत्येक अत्याचाराचा बदला घेतल्यासारखं होतं. म्हणून आजारपणात तिला मदत करण्याचं सोंग घेऊन मी तिला स्लो पॉयझनिंग करायला लागली. मी तिला दिलेल्या प्रत्येक भेटवस्तूत विषारी गॅसचा वापर करायला लागली. अखेर घड्याळ हाच सगळ्याचा परमोच्च बिंदू ठरेल. हो, त्यासाठी मी माझी सगळी कमाई पणाला लावली. खास घड्याळ बनवून घेतलं. त्यात एका कुपीची व्यवस्था केली. 12 सप्टेंबर तुमच्या लग्नाचा वाढदिवस. मी तिचा शेवटचा दिवस निश्चित केला. त्या रात्री ठीक 12 वाजता ती कुपी आपला कार्यभाग साधणार होती.
तरी शेवटी घोळ झालाच. ती कुपी एका अपघातामुळे वेळेपेक्षा 2 दिवस लवकरच उघडली. विषारी वायूने आपला कार्यभाग साधला आणि बेसावध असलेले मी पूर्णपणे बावचळले आणि पावलोपावली चुकतच गेले. अरविंद, मी चुकले अरविंद. मला माफ करा अरविंद. इन्स्पेक्टर, प्राध्यापक प्रधान बोलतो. माझ्या बायकोचा खुनी सापडला. नाही इथेच, खरीच आहे.